नमस्कार मित्रांनो, आज आपण लवकर श्रीमंत कसे होईल याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग. कवडी ही एक लहानशी समुद्री वस्तू असते, पण तिच्याशी प्रचंड आध्यात्मिक आणि धन आकर्षक शक्ती दडलेली असते. प्राचीन काळात कवडीचा वापर चलन म्हणून देखील केला जात असे, म्हणजेच ती संपत्तीचे प्रतीक होती. म्हणूनच आजही कवडीला लक्ष्मीचे स्वरूप मानलं जातं. ज्याच्या घरात कवडी असते तिथे धन, यश आणि समृद्धी नांदते असं मानलं जातं. कवडी ठेवण्याचा योग्य मार्ग. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात धन प्राप्ती वाढवायची असेल तर खालील पद्धतीने कवडी वापरून बघा. शुक्रवारी म्हणजेच महालक्ष्मीचा दिवस स्वच्छ अंघोळ करून लाल कपड्यात 7 पांढऱ्या कपड्या बांधा. 2. त्या लाल कपड्याच्या पुडीत ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. 3. आता ही पुडी तुमच्या तिजोरीत, व्यवसायाच्या काउंटरवर किंवा देवघरात ठेवा. 4. त्या जागेची नेहमी स्वच्छता ठेवा. अशुद्ध जागी कवडी ठेवल्यास तिचा प्रभाव कमी होतो. रात्री झोपण्यापूर्वी दररोज कवडीला नमस्कार करून लक्ष्मी मातेला धन्यवाद द्या. ही सवय तुमच्या आर्थिक स्थिती घडवू शकते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ. शांत धनस्य व्यक्ती ऊर्जा वर्तुळ प्रकाशाचा प्रभाव. कवडी केवळ धार्मिक वस्तू नाही, तिचा ऊर्जात्मक अर्थ देखील आहे. ती समुद्रातून येते आणि पाण्याचा तत्व चेतना वाढणार असतं. कवडी आपल्या घरात धन ऊर्जेचा प्रभाव संतुलित ठेवते. म्हणूनच जे लोक विश्वासाने कवडी ठेवतात त्यांच्या आयुष्यात सकारात्मक कंपन निर्माण होतात. अनुभव आणि श्रद्धा. अनेक लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि अनुभव अचानक आर्थिक सुधारणा, नवे काम सुरू होणे किंवा अडकलेली रक्कम मिळणे अशा घटना घडतात. पण लक्षात ठेवा, कवडी ही जादू नाही, ती श्रद्धेचं फूल आहे. तुमची भावना, सकारात्मक विचार आणि नियमित साधना हेच तुम्हाला खऱ्या श्रीमंतीकडे नेतात. महालक्ष्मीची मूर्ती, सुवर्णप्रकाश. मग आजपासूनच तुम्हीही हा छोटासा पण प्रभावी उपाय करून बघा. कवडीला सन्मान द्या आणि धनलक्ष्मीला आपल्या आयुष्यात स्वागत करा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला पुढच्या व्हिडिओत भेटू अशाच एका नव्या आध्यात्मिक रहस्यमय व्हिडिओमध्ये.